गणपती बाप्पा बडे मशीनच्या राजाचा। काळ्या काढेल का शॉट असा काहीसा व्ह्यू आहे तुमचा सुंदर असा। आणि आपला विला आणि इथे खाली आहे तो पूल आणि हा असा आजूबाजूचा परिसर मस्त वाटतं। तर नमस्कार मित्रांनो, कशा आहेत? बरे आहेत ना? स्वागत आहे तुमचं लाईफ मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपली दरवर्षीप्रमाणे खडी मशीन बॉईजची ट्रिप जाते आणि सालाबादप्रमाणे यंदा ही प्रायव्हेट फार्म बुक केलं आहे। जलसा फार्म टिटवाळा मुरबाड रोडला लागूनच आहे। खूप छान असा फार्म आहे। खूप सारी धमाल मस्ती असणार आहे या ब्लॉगमध्ये। आम्ही फ्रायडेला आता निघतो आहे आणि थेट संडेला चेकआउट करणार आहे। त्यामुळे हा 2 नाईट स्टेचा आमचा प्लॅन आहे। तर मित्रांनो, कसं असणार आहे, काय असणार आहे पॅकेज आणि कसं जेवण असणार आहे, जेवणाची टेस्ट वगैरे कशी असणार आहे, तिकडे टर्फ वगैरे म्हणजे सगळं तुम्हाला दाखवेनच। आणि एकंदरीत मी रिव्ह्यू तुम्हाला देईन। संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। गणपती बाप्पा बडे मशीनच्या राजाचा। चलो 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 तर मित्रांनो, आम्ही जस्ट पोहोचलो आहे। आमची गाडी पहिली आले, राहुल आहे आणि हा असा काहीसा बाहेरचा व्ह्यू आहे। तुम्हाला उद्या मी सगळं सांगेन की कसं असणार आहे। आता खूप थकायला झालं आहे, आम्ही जातो आहे आता आतमध्ये बघतो। सुप्रभात मित्रांनो, तर काल आपण आलो होतो जलसा फार्मला आणि आता सकाळचे वाजलेत 6:45 आणि तुम्हाला सांगितलं होतं की मॉर्निंगला तुम्हाला सगळं दाखवेन। काल शूट करायला मिळालं नाही कारण काल लेट झाला होता आणि सगळे थकले होते आणि मग थोडं रिलॅक्स केलं, पूलमध्ये खेळलो आणि तसं टर्फमध्ये खेळलो आणि रूम्स वगैरे बघितल्या, सर्व आजूबाजू परिसर बघितला आणि मग रात्री रिलॅक्स करून आम्ही झोपलो। तर मित्रांनो, खूप शांत जागा आहे आणि झोप एवढी मस्त लागली ना आणि कसला त्रास नाही आहे। मला मागे दिसतं आहे तो जलसा फार्म, तुम्हाला आतमध्ये देखील दाखवणार आहे। सगळ्याला झोपलेत त्यामुळे आता मी आतमध्ये दाखवत नाही, तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो काय आहे इथे वगैरे। आणि खूप आतमध्ये आहे। टिटवाळा स्टेशनवरून तुम्हाला मुरबाडला यायचं आहे। तुम्हाला तिथे शेअर ऑटो म्हणण्यापेक्षा प्रायव्हेट ऑटो तुम्ही करू शकता, ग्रुपने वगैरे येणार असाल तर, किंवा बाय स्वतःची व्हेकल तुम्ही घेऊन येऊ शकता, बाय रोड तुम्ही येऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो किती शांत आहे आणि गावात आल्याचा अनुभव येतो। तर मित्रांनो, नक्की विजिट करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, जे कोणी आपले नवीन सबस्क्रायबर असतील ना, त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील। तर मित्रांनो, हा आहे आपला जलसा फार्म आणि खाली हॉल आहे, त्याच्यानंतर किचन देखील आहे। खाली 2 बेडरूम्स आहेत आणि वरच्या साईडला 2 बेडरूम्स आहेत आणि टेरेस आहे। तर हा आहे तुमचा आजूबाजूचा परिसर। खूप असा शांत असा एरिया आहे आणि पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येतच असेल। म्हणजे माझा आवाज एवढा क्लिअर येतो आहे की एकदम बोलतो ना आपण कोकणात कसा येतो, कोकणात कसं आपल्याला निसर्गरम्य वातावरण असतं,
तसंच काहीसं इथे देखील आहे. मुरबाड रोडला तुम्हाला यायचं आहे आणि हा आहे जलसा फार्म. तर चला जाऊया आतमध्ये. तुम्हाला आधी आतमध्ये काहीच नाही दाखवत कारण सगळे झोपलेत. मला आजूबाजूचा परिसर दाखवतो की काय काय आहे. तर मित्रांनो, आम्ही प्रायव्हेट गाडीने आलो. आमच्या म्हणजे मित्राच्याच कार्स आहेत. त्याचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. तर तुम्हाला कोणाला आपली म्हणजे राईड बुक करायची असेल ना, तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. पूनम टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि पूनम शेवाळे आणि महेश शेवाळे या दोघांचा मिळून, नवरा बायको आहेत त्या दोघांचा मिळून हा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. तुम्हाला कुठेही फिरायचं असेल ना, तुम्ही नक्कीच, तुम्हाला प्रशस्त अशी गाडी मिळेल आणि नक्कीच त्यांना संपर्क करा. आणि खूप छान ड्रायव्हिंग आहे. आम्ही स्वतः जातो. आम्ही स्वतः कुठे फिरायचं असेल तर त्यांनाच आम्ही सांगतो की बुकिंगसाठी. तर तुम्ही नक्की त्यांना तुम्हाला जर कुठे फिरायचं असेल तर तुम्ही तुमची राईड बुक करू शकता. दोन्ही एर्टिगा आहेत. त्यामुळे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मी देईनच. खाली आलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना संपर्क करून तुमची राईड बुक करू शकता. तर मित्रांनो, सोनचाफा आहे आणि त्याच्या जाती आहेत. ह्या साईडला पण सोनचाफाच आहे आणि हा पिवळा चाफा जो की तुम्ही बघितला असालच, गावी वगैरे असतोच. इथे क्वचित आढळतो, पण त्यांनी इथे लावले 3 जाती आहेत चाफ्याच्या. आणि हा असा काहीसा त्यांचा गार्डन एरिया आहे. छोटासा त्यांनी मेंटेन केलं आहे. जास्वंदाचं झाड आहे, केळीचं झाड आहे आणि हा आहे आपला जलसा विला. तुम्हाला दाखवतो पूर्ण. त्या साईडला पूल आहे, त्या साईडला टर्फ आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो, आहे त्यांचा नंबर. तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमची राईड बुक करू शकता. खूप प्रशस्त असं दोन्ही पण गाड्या आहेत आणि तुम्ही आपली राईड त्याच्यावर बुक करू शकता. आणि मित्रांनो, आणि मेन सांगायचं तर ओनर स्वतः गाडी चालवतो, मालक स्वतः गाडी चालवतो. त्यामुळे टेन्शनच नाही घ्यायचं आणि बिनधास्त आपली राईड बुक करायची. तर मित्रांनो, हा आहे तुमचा बॅक साईडचा व्ह्यू. तुम्हाला बोललो ना, आतमध्ये 2 बेडरूम्स आहेत, वरती 2 बेडरूम्स आहेत. हे टेरेस आहे. तर हा आहे आपला जलसा विला. हा साधा साईड व्ह्यू आहे आणि हा त्याचा बॅक व्ह्यू आहे, बॅक साईड आहे. तर इथे असं काहीसा तुमचा स्विमिंग पूल तुम्हाला दिलेला आहे आणि खूप मोठा स्विमिंग पूल आहे. खूप छान अशी गोष्ट आहे की प्रत्येक ठिकाणी लहान असतात, पण इथे मोठा आहे. लहान मुलांसाठी देखील पूल इथे अवेलेबल आहे. स्वच्छता नाही आहे कारण कोण आहेच नाही, म्हणजे लहान मुलं अवेलेबलच नाही आहे. त्यामुळे हा त्यांनी पूल छान मेंटेन केलं आहे. त्याच्यानंतर इथे देखील एक रूम आहे. 5 BHK आहे टोटल. या साईडला 4 रूम्स आहेत आणि इथे एक वेगळी रूम आहे सेपरेट. ही देखील आम्हालाच दिली आहे, पण हा मी इकडे अजून गेलो नाही, इथे यूज नाही केला आहे. तर हा टर्फ आहे. काल आम्ही इथे खेळत होतो, रात्री खूप धमाल आली. खूप छान केलं त्यांनी. वाटतं ग्रीन मॅट काढलं आहे. ग्रीन मॅट होतं, आम्ही बघितलं तेव्हा, म्हणजे व्हिडिओमध्ये बघून आलेलो. आणि हा काहीसा तुमचा टर्फ आहे आणि हा तुमचा काहीसा असा हा एरिया. इथे मंदिर आहे छानपैकी, गणपती आणि देवी, आणि गौतम बुद्धांची तिथे मूर्ती आहे. म्हणजे एक शांतता मेंटेन करणं या पॉईंट ऑफ व्ह्यूने. आणि हा आपला विला आहे, इथे पूल आहे आणि हा असा काहीसा तुमचा आजूबाजूचा परिसर आहे. तर तुम्हाला आतमध्ये देखील दाखवणार आहे कसं असणार आहे ते.
तर मित्रांनो, काल आम्ही जेवण वगैरे काय सांगितलं नव्हतं. काल आमचा ॲक्च्युली 2चा चेक इन होता, 4चा चेक इन होता, पण आम्हाला लेट झाला. काल 8:30-9 वाजले आम्हाला फार्मला पोहोचेपर्यंत. त्यामुळे आम्ही स्वतःचं जेवण कॅरी केलं होतं. महेश आमचा आहे तो, त्यांनी चिकन बनवलं घरात आणि खूप अप्रतिम झालं होतं. आणि भाकऱ्या आणि चपाती आणली होती हेमनने. त्यामुळे काल आम्ही जेवण नाही सांगितलेलं, काल आम्ही जेवण स्वतःहून आणलेलं. आणि व्हेजवाल्यांसाठी आम्ही बाहेरूनच बिर्याणी घेतली, व्हेज बिर्याणी, आणि ते आम्ही खाल्ली. आणि आजपासून आमचा चालू होणार आहे नाश्ता आहे सकाळचा. काय असणार आहे तुम्हाला ते दाखवतो. दुपारचं जेवण आहे, संध्याकाळचं चहा वगैरे, बिस्किट्स वगैरे असेल, आणि रात्रीचं जेवण. ते कसं असणार हे तुम्हाला पुढे समजेलच की त्याच्यामध्ये काय काय अवेलेबल आहे. खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला मेन्यू कार्ड किंवा त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही ते त्याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. चला तुम्हाला आता टेरेस दाखवतो आणि वरच्या रूम्स नंतर दाखवतो. रूम्स वगैरे नंतर दाखवतो, कारण सगळे झोपलेत, कोण एवढे लवकर उठलेलं नाही. कारण मीच उठलो आहे, आणि कारण तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवायचा होता आणि मॉर्निंगचा जे ॲटमॉस्फिअर आहे इकडचं शांत वातावरण ते तुम्हाला दाखवायचं होतं. चला टेरेसवर जाऊया आणि वरचा व्ह्यू बघूया कसं आहे. तर मित्रांनो, आपण आता जातो आहे टेरेसवर. आणि हा असा बाहेरून त्यांनी स्टेअर्स दिलेत आपल्याला वरती चढायला. ठीक आहे, बाहेरून वगैरे पण ठीक आहे, पण हां म्हणजे कसं अजून तुमच्या व्यतिरिक्त अदर ग्रुप असेल तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांनी बाहेरून स्टेअर्स दिल्या असतील, पण आतून दिल्या असं तरी चालल्या असत्या. पण ठीक आहे, तुम्ही जर छोटा ग्रुप असेल तर वरचा किंवा खालचा तुम्ही रूम्स बुक करू शकता, 2 BHK किंवा वगैरे. तर त्या हिशोबाने त्यांनी त्या स्टेअर्स बनवल्या असतील. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे टेरेसवरती. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू खूप छान आहे, आणि त्या साईडला लेक पण आहे, तुम्हाला ते पण दाखवतो. तिकडे जर जायला मिळालं तर वगैरे. तर मित्रांनो, हा आपला काहीसा टेरेस एरिया आहे, आणि मागे जे तुम्हाला दिसतं आहे त्या रूम्स आहेत त्याही दाखवतो, कारण तिकडे आता सगळे झोपलेत. तर मित्रांनो, हा आहे तुमचा टेरेस एरिया, आणि हा असा काहीसा व्ह्यू आहे. खूप छान आहे, तुम्ही या इकडे. खूप मस्त आहे. आता जेवणाचं तुम्हाला सांगेनच कसं असणार आहे टेस्ट वगैरे, पण सध्या हा व्ह्यू बघा यार. आणि या साईडला लेक आहे, इथे लेक आहे, बघूया तिकडे जायला मिळालं तर. आणि हा अर्ली मॉर्निंग व्ह्यू, सकाळचे 7:30 7:15 झालेत, आणि 7:15 झालेत, आणि हा असा व्ह्यू आहे इकडे. इकडे देखील काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे 2 ठिकाणी. काय आहे ते समजत नाही आहे, कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल. हा असा काहीसा वरतून पूल दिसतो, टर्फ आहे तिथे, गार्डन एरिया वगैरे वगैरे. आणि हा असा काहीसा तुमचा आजूबाजूचा परिसर. तर मित्रांनो, आपण सकाळी बाहेरचा पॅसेज बघितलात, आणि हा असा तुमचा आतमधला आहे, आतमधला भाग. आणि याच्यामध्ये हा हॉल आहे तुम्हाला प्रशस्त असा. त्याच्यानंतर त्या साईडला किचन आहे,
आणि हा असा काहीसा हॉल आणि किचनची जागा. त्याच्यानंतर बेडरूम. तर ही बेडरूम आहे, AC आहे पूर्ण. आणि या साईडला टॉयलेट आहे. इथून पण तुम्ही बाहेर जाऊ शकता. ही बॅक साईड आहे. हा असा काहीसा व्ह्यू आहे तुमचा बाहेरचा. तसंच या साईडला टॉयलेट आहे आणि स्वच्छ अगदी व्यवस्थित. आणि हा तुमचा पहिला बेडरूम. आम्ही 4 BHK घेतला आहे. तर पुन्हा एकदा या साईडला किचन आहे आणि या साईडला पुन्हा दुसरी रूम आहे, दुसरा बेडरूम आहे. सेम आहे, काहीच फरक नाही. सेम ॲज इट इज. इथे टॉयलेट आहे, इथून बाहेर जायला जागा आहे. हा बॅक साईड आहे. आणि ही काहीशी तुमची दुसरी बेडरूम. आता तुम्हाला वरच्या साईडला दाखवतो. आणि हे किचन एरिया आहे. आणि या साईडला सकाळी तुम्हाला दाखवलं तो पूल आहे. तर मित्रांनो, जस्ट नाश्ता वगैरे करून झाला आहे. सकाळी आम्ही नाश्ता बाहेरून आणला. ॲक्च्युली इथे आहे अवेलेबल, पण कसं आहे चार्जेस तुम्हाला द्यायला लागतात. त्यामुळे ह्यामध्ये नाश्ता इन्क्लूड नाही आहे. सगळ्यांनी ही बाब नोट करा. आम्ही नाश्ता बाहेरून आणला आणि आता नाश्ता केला आहे. तुम्हाला आता दाखवतो आहे ती आतमधली जागा, म्हणजे हॉल वगैरे कसं आहे किंवा बेडरूम कसं आहे. मित्रांनो, सकाळी तुम्ही बघितलात ते वरचा पॅसेज. आपण आता वरची जागा बघूया, वरती कसे रूम्स आहेत. हा सकाळचा व्ह्यू आहे. त्या साईडला लेक आहे. परत ही बॅक साईड आणि ही आपण परत वरती जायचं आहे. तर ही एक बेडरूम आहे. त्या साईडला एक बेडरूम आहे. तर ही काहीशी अशी बेडरूम आहे तुमची. खूप छान आहे आणि प्रशस्त एकदम. आणि हा तुमच्या बेडरूमचा बाहेरचा व्ह्यू खूप मस्त आहे. तर मित्रांनो, मग अशी ती तिसरी रूम बघितलात. आता ही आहे चौथी बेडरूम. आम्ही 4 BHK बुक केलं आहे. तर ही अशी काहीशी आहे. इथे टॉयलेट आहे. मग अशी पण तसंच होतं, त्या साईडला टॉयलेट होता. आणि ही अशी काहीशी तुमची चौथी बेडरूम आहे, चौथी रूम आहे. आणि हा तुमचा बाहेरचा व्ह्यू आहे बेडरूमचा. छान आहे. या साईडला पूल आहे. पोरं आपली एन्जॉय करताय सगळी. लहान मुलांसाठी पूल आहे, अडल्टसाठी आहे. ती एक आहे पण ती लॉक आहे. ती आम्ही उघडायला नाही सांगितले आम्हाला. ॲक्च्युली आम्हाला एवढे एकमेड आम्ही झालो आहोत. आणि या साईडला तुमचा टर्फ आहे. तर पोरं सगळी एन्जॉय करतायत. चला आता पुढचं कसं काय नियोजन आहे ते पुढे एक आम्ही दाखवूच किती धमाल मस्ती करतो आहे. तर मित्रांनो, आता पाहिलं तर तुम्ही ते 4 रूम्स आणि हॉल वगैरे, किचन वगैरे, हा आतला पॅसेज. तर मित्रांनो, ओव्हरऑल अनुभव तुम्हाला सांगतो म्हणजे कसा की आम्ही फ्रायडे नाईटला चेक इन केला. त्यामुळे तिथे आम्ही जेवण वगैरे आम्ही स्वतः कॅरी केलेलं, कारण नेक्स्ट डेपासून फूड वगैरे असणार होतं. तर आम्हाला रेटच्या बाबतीत बोला तर आम्हाला 3000 पर हेड पडलं आहे. आम्ही अराऊंड 13 जण आहोत. आम्हाला 3000 पर हेड पडलं आहे. तर मित्रांनो, खूप छान आहे. म्हणजे एकंदरीत ना तुम्हाला फॅमिलीसाठी खूप मस्त आहे. म्हणजे फार्म हाऊस बुक करायचं असेल तुम्हाला तर फक्त थोडं आतमध्ये आहे. म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही प्लॅनिंग करा. आता पोरं पूलमध्ये जातील, काही जण क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे थोडं ऊन आहे. पावसाचं काय चिन्ह अजून पण दिसत नाही. थोडा पाऊस पडेल तर अजून मजा येईल मजा करायला, एन्जॉय करायला. तर मित्रांनो, बघूया आता पुढे पण व्हिडिओ बघा. जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील, आपले नवीन व्ह्यूअर्स असतील, त्यांनी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नोटिफिकेशन आपल्याला कंटिन्यू मिळतील. तर मित्रांनो, आता बघूया पुढे अजून काय आहे. आता जेवणाची टाईम होईल तेव्हा तुम्हाला जेवणाचा मेनू दाखवतो. त्याच्यानंतर संध्याकाळचा नाश्ता दाखवतो. त्याच्यानंतर आपलं रात्रीचं जेवण दाखवतो. चला, व्हिडिओ संपूर्ण बघा.
तर मित्रांनो आम्ही जेवलो दुपारी. जेवणामध्ये तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला चिकन ची ग्रेव्ही होती आणि चपाती होती, तसेच बासमती राईस होता आणि कांदा लिंबू वगैरे ते सगळं होतं. तर खूप छान होतं, अग्रेशन जेवण होतं. आणि थोडा वेळ जरा झोपले होते सगळेजण आणि आता जातो आम्ही क्रिकेट खेळायला टर्फमध्ये. चला. बॉल अडकलाय आणि निग्रोला बोलला निग्रोला. ए भाई ए भाई, अरे निघेल का आज, ह्याच्यातच वेळ जातोय. काय भाई, अरे तू गाठी घालशील कोणातरी. अरे हात अडकला. अरे हात अडकला भाई. काळ्या काढेल का ह्याकडे सगळे. आउट रे, जा पप्पा वरती लागून त्याच्या हातात पकडवरती बाजूला लागला. ठीक आहे घे तुमचे. काय नाही तुमच्या पुढे रन. 4 बॉल जा. थोडा रिटायरमेंट घे. मला काय बोलते भाई तू पण फावड्या रिटायरमेंट घ्या आता. चल हो. स्टंपच्या पुढे बॉल मार, नंतर सांग. स्टंपच्या पुढे आधी बॉल मार, मग सांग पकडू नको म्हणून. माझ्या वरला पाहिजे होता रे. शी रे. चल शॉट आहे. फोर. धाव. सिक्स भाई, 6. तो नाही धावणार रे. शॉट. 4 आहे. आईला एक 6 आणि एक 4. भाई काय ठेवतच नाही. आयला महागडा प्लेअर आहे का IPL मधला. आईला 4 आहे. पहिला 6 राहिला. पहिला 6 रेकॉर्ड करायचा, नाही तर तो पण रेकॉर्ड होता. घाबरलाय भाई. शॉट यार, शॉट आहे. 5-15 भाई. ओव्हर यार भाई. बॅटिंग यार खुद. शॉट. 4 वाईड. भाई खेळून झालेलं आहे आता त्यांचं क्रिकेट. थोडा ब्रेक घेतला सगळ्यांनी आणि हा असा काहीसा व्ह्यू आहे तुमचा, सुंदर असा. आणि आपला विला आणि इथे खाली आहे तो पूल आणि हा असा आजूबाजूचा परिसर. मस्त वाटतं. सुप्रभात मित्रांनो. तर मित्रांनो हा असा होता आपला जलसा फार्म. तर आपण फ्रायडेला चेक इन केलेला तेव्हा नाश्ता वगैरे किंवा कोणत्याही प्रकारचं जेवण नव्हतं. पॅकेज घेतलं आमच्याकडून 3,500
पर हेड. मी काल 3,000 बोललो पण 3,500 पर हेड झालं. कारण त्याच्यात तुम्हाला जर एक्स्ट्रा म्हणण्यापेक्षा जेवण किंवा नाश्ता वगैरे हवा असेल ना तर तुम्हाला ते बाय करायला लागतं. त्यामुळे 500 रुपये आमचे पर हेड वरचे झाले. तर म्हणजे तुम्ही विचार करू शकता की खूप कॉस्टली जातं आहे हे सगळं. म्हणजे एकंदरीत कुठलाही फार्म वगैरे हे सर्व इन्क्लुडिंग देतं, पण जलसा फार्मने आम्हाला डिसअपॉइंट केलं की हे सर्व इन्क्लुडिंग नाही दिलं आणि आम्हाला सांगावं लागायचं त्यांना की आम्हाला द्या वगैरे वगैरे. सर्विस ठीकठाक होती, म्हणजे मी 3 स्टार देईन सर्विसला 5पैकी. परत लाईट नाही आहे इथे, लाईटचा खूप इश्यू आहे. त्यामुळे कनेक्टिव्हिटी कशी करणार ना, एकतर तुमच्या इथे नेटवर्क नाही आहे, वायफाय आहे तर लाईट तुमची जाते. लाईट गेली तरी एवढं गरम होतं आतमध्ये. त्यामुळे विचार करून तुम्ही बुक करा. आम्ही एवढं सर्व बघून आलेलो. टर्फ आहे मागे, टर्फचा पण आम्ही विचार केला की मॅट वगैरे असेल खाली, कारण व्हिडिओमध्ये वगैरे फोटोज वगैरे दिसतं. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही मॅट टाका, तुमच्याकडे आहे अवेलेबल तर आम्ही त्यांनी आम्हाला एवढं काय एंटरटेन नाही केलं. टाकतो म्हणून बोलले. त्यामुळे तो एक डिसअपॉइंटमेंट भाग आहे आमच्यासाठी. ओव्हरऑल लक्झरियस पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप छान आहे फार्म, पण सर्विस एवढी खास नाही आहे. प्लस तुमचा जेवण चांगलं आहे, जेवण वगैरे सर्व मस्त आहे, पण कसं आहे की ते पॅकेजमध्ये इन्क्लुडिंग ठेवा. तुम्ही वेगळं असं ऑप्शन त्यासाठी ठेवू नका की बाई तुम्हाला बाय वगैरे करायला लागेल. कारण तुम्ही एवढे जर आमच्याकडून घेत आहे तर आम्ही तेवढं तर एक्सपेक्ट करूच शकतो. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटवर नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते नक्की दाबा, जेणेकरून आपले छान व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वांसाठी तुम्हाला मिळतील. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.